जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. आज 27 जानेवारी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा आपला दिवस 27वा. नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग. सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ साधन म्हणजे नामस्मरण, पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खरोखर भगवंताची कृपा असावी लागते. आपल्या शरीरामध्ये मुख्य जसे हृदय आणि बाकीचे अवयव गौण आहेत ना, तसेच परमार्थामध्ये मुख्य साधन हे नामस्मरण आहे आणि दुसरी साधनेही गौण आहेत. नाम हे मंगलामध्ये मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव हे नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा. योगात योग करीपर्यंत समाधान असते, पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते. स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही. तेज दिसणे, नाद ऐकणे या सर्व गोष्टी गुणातच नाही का आल्या? निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे. सर्वव्यापी परमेश्वराला सर्वानुभूती पाहणे हे निर्गुण उपासना आहे. योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा, केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडले आहे. म्हणून नामस्मरणामध्ये योग येतो, योगामध्ये नामस्मरण येत नाही. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे ही मधली स्टेशने सोडून नाम हे एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे. नामामध्ये एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल. तुकाराम बुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली. याचा अर्थ असा, त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. गाडी उतरायला लागली की जशी अतिवेगात येते आवरत नाही, तसे हे आहे. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा आहे. 4 माणसे होती. त्या सर्वांना एकच रोग झालेला होता, पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती. एका वैद्याने त्यापैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसामध्ये घ्यायला सांगितले. त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधामध्ये घ्यायला सांगितले आणि त्याच्याही पेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरामध्ये घ्यायला सांगितले आणि सर्वात श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीमध्ये घ्यायला सांगितले. त्याप्रमाणे ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे. नाम नुसते तोंडाने घ्यावे, नाम हे श्रद्धेने घ्यावे, नाम हे वृत्ती सांभाळून घ्यावे. नामाशिवाय जगामध्ये दुसरे सत्य नाही, अशा दृढ भावनेने घ्यावे. सर्वांना फळ हे सारखेच मिळेल. सर्व साधनांचा अंतच नामस्मरणात आहे. आजचा हा भाग आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय जय रामकृष्ण हरी.